हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. कसे आहात सर्व? मजेत ना? तर मित्रांनो, सचिन गायकर या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे कोलंबी फ्राय. आणि ही व्हिडिओ आपण तुम्हाला कशी बनवतात ते दाखवणार आहोत. आणि आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज आपण कोलंबी फ्राय बनवण्याचा प्लॅन केला आहे. ही कोलंबी फ्रायची व्हिडिओ आपण संध्याकाळी बनवणार आहोत. तर आता आपण मार्केटला जाऊन कोलंबी घेऊन येऊया मित्रांनो. तुर्तास धन्यवाद. अशा प्रकारे आपण सकाळी बोलल्याप्रमाणे आता मच्छीच्या दुकानामध्ये आलेलो आहोत मित्रांनो. आणि आपण आता कोलंबी घेऊया. अशा प्रकारे आज खूप मच्छी आली आहे, बघू शकता दुकानामध्ये. सर्व प्रकारची मच्छी आज पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण अर्धा किलो कोलंबी घेतली आणि आता सोलायला सांगितले. पूर्ण सोलून घेऊ इथेच, म्हणजे घरी गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा ताप नाही. आणि मित्रांनो, आपली कोलंबी हॅलो, नमस्कार मित्रांनो. ज्याप्रमाणे आपण बोललो होतो सकाळी की आज आपण संध्याकाळी कोलंबी फ्राय बनवायचे आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण आणलेलं आहे आणि आज ती रेसिपी बनवणार आहोत मित्रांनो आपण. तर बघू शकता, कोलंबीसाठी लागणारे मसाला: हळद, चवीपुरता मीठ, गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे दही वगैरे हे बघू. अशा प्रकारे मित्रांनो आपण दही टाकून घेऊया याच्यामध्ये. मित्रांनो, आता आलं लसूण पेस्ट टाकू याच्यामध्ये. त्यात हळद आणि मसाले टाकू. गरम मसाला टाकू. कोलंबी मसाला आणि गरम मसाला. चवीपुरता मीठ टाकूया मित्रांनो. मीठ तुमच्या हिशोबाने कसं घालायचं ते घाला, तुमच्या चवीच्या हिशोबाने. ह्याच्यासाठी लागणारे तांदळाचे पीठ घेऊ. त्याच्यामध्ये आपण कोलंबी कवर करून घेऊ. हे तांदळाच्या पिठामध्ये मित्रांनो आपण कोटिंग करून घेऊ. काय मजा आहे का? अशा प्रकारे मित्रांनो याला पिठामध्ये कोटिंग करून घ्यायची.
अशा प्रकारे कोटिंग करून घेऊया कोलंबीला पिठामध्ये. अशा प्रकारे मित्रांनो सर्व याला पिठाची कोटिंग करून झालेली आहे, बघू शकता. आता आपण फ्राय करायची तयारी करूया. कढई गरम करत ठेवली आहे. अशा प्रकारे कढई गरम करायला ठेवली आहे तेल. अशा प्रकारे मित्रांनो तेल गरम होत आहे आणि आता आपण कोलंबी फ्राय करायला घेऊया. अशा प्रकारे आपली कोलंबी फ्राय होत आहे. सुंदर असा वास येत आहे. सुंदर असा कलर आलेला आहे कोलंबीला. परतून घेऊया आपण तिला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली कोलंबी फ्राय डिश झालेली आहे, बघू शकता. खूप सुंदर अशी बनवलेली आहे डिश कोलंबी फ्राय. तर आपण आता टेस्ट करून बघूया मित्रांनो. आपण आता टेस्ट करून बघूया. कोलंबी फ्राय आपली झालेली रेडी. खूप सुंदर झालेली आहे, कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे. तिखट पण मस्त नेमकीच झालेली आहे, काही टेन्शन नाही. खूप सुंदर झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपली ही रेसिपी बघा. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा मेसेज आपल्याला कशी झाली आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच मित्रांनो.